फाल्गुन विशेष महाराशी भविष्य 2026 मिथुन रास जेमिनाय 1 प्रास्ताविक 2026चा वसंताचा उंबरखा। नमस्कार रसिक प्रेक्षको, वर्ष 2026 हे मिथुन राशीसाठी केवळ एक नवीन वर्ष नाही, तर ते एक मळभ दूर करणारे वर्ष ठरले आहे। सध्या आपण फाल्गुन महिन्यात प्रवेश करत आहोत। फेब्रुवारी आणि मार्च 2026चा हा काळ निसर्गाच्या बदलासोबतच तुमच्या नशिबाची पानेही बदलणारा ठरणार आहे। मिथुन ही वायू तत्वाची रास आहे। वायू जसा सतत प्रवाहित असतो तसेच तुमचे विचारही गतिमान असतात। 2026 मध्ये ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या या विचारांना आता कृतीची जोड मिळणार आहे। फाल्गुन महिना हा हिंदू कॅलेंडरमधील शेवटचा महिना असला तरी मिथुन राशीसाठी तो नव्या अध्यायाची सुरुवात, न्यू चॅप्टर ठरणार आहे। या महिन्यात तुमचा राशीस्वामी बुध अतिशय शुभ स्थितीत असल्याने तुमची निर्णय क्षमता वाखाणण्याजोगी असेल। 2026 मध्ये होणारा हा बदल तुमच्यासाठी पुढील अनेक वर्षांची प्रगतीची पायाभरणी करणार आहे। 2026 ची ग्रहस्थिती, मिथुन राशीवर होणारा प्रभाव। 2026च्या फाल्गुन महिन्यात आकाशात ग्रहांची एक विशेष युती होत आहे, जी मिथुन राशीसाठी अत्यंत दुर्मिळ आहे। शनीचा प्रभाव। शनी महाराज तुमच्या दशम भावात, कर्मस्थानी कुंभ राशीत विराजमान आहेत। हे स्थान करिअरमध्ये स्थिरता देते, पण कष्टाची तयारीही पाहते। शनीची ही स्थिती तुम्हाला वर्कहॉलिक बनवेल। गुरुचे पाठबळ। गुरु ग्रहाची शुभदृष्टी तुमच्या राशीवर असल्याने समाजात तुमचा मान सन्मान वाढेल। गुरु तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याकडे वळवेल। मंगळाची चाल। मंगळ या महिन्यात तुमच्या पराक्रमस्थानी असल्याने तुमच्यात साहसी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होईल। 3 करिअर आणि व्यवसाय 2026 यशाची नवी क्षितिज। वर्ष 2026च्या सुरुवातीपासूनच मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत। फाल्गुन महिन्यात हे योग अधिक प्रबळ होतील। नोकरी पेशा जातक। प्रमोशन आणि सन्मान। 2026 मध्ये शनी तुमच्या दशम भावात असल्याने कष्टाचे फळ नक्की मिळेल। फाल्गुनात तुमच्या कामाची विशेष दखल घेतली जाईल। तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा टीम लीडरचे पद मिळू शकते। बौद्धिक प्रभाव। तुमची बोलण्याची शैली हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल। मार्च 2026 मध्ये तुमच्या कल्पनांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हिरवं कंदील मिळेल। सहकाऱ्यांचे वर्तन। दशम भावातील राहू शनी युतीमुळे काही सहकारी तुमच्या प्रगतीवर जळू शकतात। फाल्गुनाच्या मध्यात कुणावरही अंधारा विश्वास ठेवू नका। तुमचे प्लॅन्स गुपित ठेवा, विशेषतः ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहा। व्यावसायिक आणि उद्योजक। 2026 मध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर फाल्गुन शुद्ध द्वितीया ते दशमी हा काळ मुहूर्त म्हणून उत्तम आहे। आर्थिक भागीदारी। भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्पष्ट संवादाचा आहे। 2026च्या सुरुवातीला जे वाद झाले असतील ते या महिन्यात सामोपचाराने मिटतील। 4 नक्षत्रनिहाय सविस्तर विश्लेषण। चरणनिहाय। मिथुन राशीत मृगशीर्ष, आर्द्रा आणि पुनर्वसू ही 3 नक्षत्रे येतात। 2026च्या फाल्गुनात या नक्षत्रांच्या प्रत्येक चरणाला म्हणजेच पदाला मिळणारी फळे खालीलप्रमाणे आहेत। 1 मृगशीर्ष नक्षत्र, मंगळ स्वामी। प्रथम आणि द्वितीय चरण। या जातकांसाठी 2026चा फाल्गुन महिना जमिनीच्या व्यवहारातून लाभ मिळवून देईल। रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम आहे। तृतीय आणि चतुर्थ चरण। संवाद कौशल्य वाढेल। माध्यम आणि लेखन क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ प्रसिद्धीचा आहे, मात्र डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका। 2 आर्द्रा नक्षत्र, राहू स्वामी। प्रथम चरण। अचानक धनलाभाचे योग आहेत। तंत्रज्ञान आणि कोडिंग क्षेत्रातील लोकांसाठी 2026चा हा महिना प्रगतीचा आहे। द्वितीय आणि तृतीय चरण। मनात विनाकारण भीती किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो। ध्यानाचा आधार घ्या। चतुर्थ चरण। परदेश प्रवासाचे योग प्रबळ आहेत। शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त बाहेर जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल। 3 पुनर्वसू नक्षत्र, गुरुस्वामी। प्रथम चरण। कौटुंबिक नवीन सदस्याचे आगमन किंवा मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे। मान सन्मान वाढेल। द्वितीय चरण। जुन्या आजारातून मुक्तता मिळेल। आरोग्यात सुधारणा होईल। तृतीय चरण। बौद्धिक कार्यात रस वाढेल। नवीन कोर्सेस किंवा शिक्षण घेण्यासाठी हा महिना सर्वोत्तम आहे। 5 आर्थिक स्थिती 2026 धनवर्षाव आणि समृद्धी। आर्थिक दृष्टिकोनातून वर्ष 2026 हे मिथुन राशीसाठी सुवर्ण काळ मानले जाते। अप्रत्याशित धनलाभ। फाल्गुन महिन्यात जुनी गुंतवणूक किंवा वडिलांच्या संपत्तीतून फायदा होण्याचे संकेत आहेत।
शेअर मार्केट आणि गुंतवणूक. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांनी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सावध राहावे. ट्रेडिंगपेक्षा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटकडे वळावे. खर्च. 2026 मध्ये तुमची आर्थिक बाजू मजबूत असली तरी फाल्गुनमध्ये धार्मिक कार्यावर मोठा खर्च होऊ शकतो. हा खर्च भविष्यात तुम्हाला पुण्य आणि मानसिक शांती देणारा ठरेल. 6. प्रेम आणि कुटुंब. 2026 नात्यातील गोडवा. फाल्गुन महिना हा मुळातच प्रेमाचा महिना आहे. 2026 मध्ये नात्यात एक वेगळीच परिपक्वता येईल. विवाहित जीवन. जोडीदारासोबतचे जुने वाद या फाल्गुनात होळीच्या अग्नीमध्ये भस्म होतील. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. 2026च्या होळीला तुम्ही सहकुटुंब एखादी मोठी सहल प्लॅन करू शकता. प्रेम संबंध. जे सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात कोणातरी खास व्यक्तीचे आगमन होईल. 2026 मध्ये तुमचे प्रेम संबंध लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता 70% आहे. सामाजिक जीवन. समाजात तुमची एक वेगळी प्रतिमा तयार होईल. मित्रमंडळींकडून तुम्हाला आदराची वागणूक मिळेल. 7. विद्यार्थी विशेष. 2026 अभ्यासाचे नियोजन. विद्यार्थ्यांसाठी 2026चा फाल्गुन महिना हा परीक्षेच्या दृष्टीने डू ऑर डाय सारखा असेल. महिन्याचा पूर्वार्ध 1 ते 15 फाल्गुन या काळात नवीन विषय शिकण्यावर भर द्या. तुमची आकलन क्षमता या काळात सर्वोच्च असेल. महिन्याचा उत्तरार्ध 16 ते 30 फाल्गुन या काळात फक्त उजळणीवर लक्ष द्या. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या सणांमुळे अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. सल्ला. उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास केल्यास एकाग्रता वाढेल. अभ्यासाच्या खोलीत हिरव्या रंगाच्या वस्तूंचा वापर करा. 8. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या बाबतीत 2026 मध्ये मिथुन राशीने मानसिक स्वास्थ्य या विषयावर लक्ष केंद्रित करावे. ताणतणाव. फाल्गुनात कामाच्या व्यापामुळे थोडा मानसिक ताण येऊ शकतो. अनिद्रा किंवा थकवा जाणवेल. उपाय. दररोज किमान 15 मिनिटे प्राणायाम आणि ध्यान करा. होळीच्या काळात त्वचेची विशेष काळजी घ्या, कारण 2026 मध्ये तुमची त्वचा अधिक संवेदनशील असू शकते. 9. फाल्गुन महिन्यातील विशेष वास्तू उपाय. 2026 घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीच्या स्वागतासाठी खालील वास्तू उपाय करा. 1. ईशान्य कोपरा. घराच्या ईशान्य नॉर्थ ईस्ट कोपरा स्वच्छ ठेवा आणि तेथे तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवा. 2. मुख्य द्वार. होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंबा किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावा. 3. मीठ पाणी. फाल्गुन महिन्यात दर शनिवारी पाण्यात थोडे खडे मीठ टाकून घराला पुसून घ्या. यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. 4. दिवा. तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे 2026 मध्ये तुमच्या भाग्योदयासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 10. फाल्गुन महिन्यातील महत्त्वाचे सण आणि मुहूर्त. होळी 2026 3 मार्च 2026 फाल्गुन पौर्णिमा. या दिवशी नकारात्मक गोष्टींचा त्याग करा. रंगपंचमी 2026 8 मार्च 2026 पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा वापर तुमच्यासाठी भाग्यकारक ठरेल. गुढीपाडवा 2026 19 मार्च 2026 हिंदू नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. 11. मिथुन राशीसाठी 2026चे विशेष उपाय. तुमच्या भाग्योदयासाठी फाल्गुनात खालील उपाय नक्की करा. 1. विष्णू सहस्रनाम. दररोज विष्णू सहस्रनामाचे वाचन करा. 2. गणपती उपासना. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. 3. होळीचा उपाय. होळीच्या अग्नीमध्ये थोडे काळे तीळ आणि पिवळी मोहरी अर्पण करा. 4. गौसेवा. फाल्गुन महिन्यात गाईला हिरवा चारा द्या. 12. भाग्यवान बाबी 2026 फाल्गुन. शुभ रंग गडद हिरवा, पिवळा आणि पांढरा. शुभ अंक 5, 3, 9. शुभ दिशा उत्तर आणि पश्चिम. भाग्यवान दिवस बुधवार आणि शुक्रवार. 13. निष्कर्ष. 2026च्या संधीचे सोने करा. एकूणच 2026 मधील फाल्गुन महिना हा मिथुन राशीसाठी विजयी काळ आहे. तुमच्याकडे बुद्धी आणि संवाद कौशल्य आहेच, फक्त त्याला मेहनतीची जोड द्या. ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. 2026चा हा काळ तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन येईल. तुमच्या आयुष्यात 2026ची ही होळी सुख, समृद्धी आणि आरोग्याचे नवीन रंग घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. समाप्त. टीप: हे राशी भविष्य सामान्य ग्रहस्थितीवर आधारित आहे. अधिक अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या वैयक्तिक कुंडलीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पुढील पाऊल: तुम्हाला 2026 मधील तुमच्या व्यवसाय विस्ताराबद्दल काही विशिष्ट प्रश्न आहेत का, की मी यासाठी एखादा विशेष मंत्र सुचवू?